रविमध्ये प्रचंड आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले होते। प्रशासकाच्या काळात शिंदेंनी मुख्यमंत्री असताना त्यानंतर मंत्री असताना भ्रष्टाचार केला असा आरोप गणेश नाईकांनी वारंवार केलेला होता। त्यामुळे मुख्य लढत बघायला मिळते की म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये यात कोणाची सरशी होते बघावं लागेल। गणेश नाईक आपला गड कायम राखतात का, तर पुण्यामध्ये प्रशांत जगताप हे पिछाडीवर आहे। युतीची घोषणा केल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी जेव्हा एकत्र आल्या होत्या त्यानंतर नाराज होऊन प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम केला होता आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळालं आणि काँग्रेसकडून ते निवडणुकीच्या मैदानात आहेत। पण पुण्यात प्रशांत जगताप हे सध्या पिछाडीवर आहेत। पवारांचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती, पण युतीमुळे नाराज झालेले प्रशांत जगताप काँग्रेसकडे गेले। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला त्यांनी प्रशांत जगतापांनी विरोध केलेला होता। पुण्यात जर आपण पाहिलं तर 165 जागांसाठी मतदान झालं। भाजप 165 जागा, शिवसेना 125 जागा इथं लढत असल्याचं पाहायला मिळते। मात्र या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रशांत जगताप हे नाराज झालेले होते आणि ते पिछाडीवर असल्याचं कळते। दुसरीकडे पुण्यात काँग्रेसचे प्रशांत जगताप पिछाडीवर असल्याचं यावेळी पाहायला मिळतंय। दुसरीकडे ठाण्यात शिवसेनेची 18 जागांवर आघाडी। ठाणे शिंदेंचा बालेकिल्ला, साहेब म्हणतील तेच आणि साहेब म्हणतील तसंच अशा पद्धतीचं राजकारण ठाण्यातलं आहे। जालन्यात भाजपचे भास्कर दानवे आपल्याला पाहायला मिळतात, ते आघाडीवर आहेत। जालन्यात भाजपचे भास्कर दानवे आघाडीवर आहेत। जालना महापालिकेची पहिलीच निवडणूक आहे। मुंबईत शिवानंद शेट्टी हे सध्या आघाडीवर आहेत। भाजपचे जितेंद्र पटेल यांनी देखील मुंबईत आघाडी घेतलेली आहे। मुंबईत भाजपचे उमेदवार हे आघाडीवर आहेत। महायुतीचे एकूण 67 उमेदवार हे सध्या मुंबई महापालिकेत आघाडीवर आहेत। शिवानंद शेट्टी यांनी सध्या आघाडी घेतली आहे। शिवसेनेचे 26 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। भाजपचे जितेंद्र पटेल हे सध्या आघाडीवर आहेत। 227 पैकी मुंबईतले आपण बघितले तर महायुतीचे 67 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत, तर 40 ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार हे सध्या आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे। समाधान सरवणकर हे सध्या पिछाडीवर गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। मुंबईत भाजप उमेदवार खरं तर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। ठाण्यात शिवसेनेची 18 जागांवर आघाडी झालेली आहे। भाजप 14, ठाकरे बंधूंची 5 जागांवर आघाडी। एक मोठी बातमी येते, ठाण्यात शिवसेनेची 18 जागांवर आघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। संभाजीनगरात भाजपने 9 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे। संभाजीनगरमध्ये शिवसेनेने 5 जागांवर, शिवसेना युनिटीने 4 जागांवर आघाडी घेतलेली आहे। शिवसेनेची शक्ल पडल्यानंतरची पहिली निवडणूक आहे। नाशिकात भाजपचे 2 बंडखोर आघाडीवर आहेत। सर्वाधिक बंडखोरी नाशिक भाजपमध्ये झालेली होती, त्यामुळे बंडखोरांचा फटका भाजपला सध्या तरी बसताना दिसतोय। भाजपचे 2 बंडखोर उमेदवार हे सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं नाशिकमध्ये। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बंडखोरी भाजपमध्ये शिवसेनेमध्ये झालेली होती। त्यातच आता पुण्यात भाजप 32 जागांवर आघाडीवर असल्याचं कळते। राष्ट्रवादी काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 3, काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय। पुण्याचं सुद्धा राजकारण जर आपण पाहिलं तर आरोप प्रत्यारोप, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागलेली। राष्ट्रवादी काँग्रेस 14 जागांवर इथं आघाडीवर आहे। पुण्यामध्ये भाजपने 32 जागांवर आघाडी घेतलेली आहे। महत्वाची आकडेवारी, शिवसेना उबाठा एकाही जागेवर आघाडीवर नाहीये, तर शिवसेना शिंदे गटाने 2 जागांवर आघाडी घेतलेली आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार 14 जागांवर सध्या आघाडीवर दिसत आहेत। शरदचंद्र पवार पक्षाचे 3 उमेदवार आघाडीवर दिसत आहेत, तर काँग्रेसच्या 4 उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। पण सर्वाधिक जागांवर कोणाचे उमेदवार आघाडीवर असतील तर तो पक्ष आहे भाजप आणि या जागांमध्ये आणखी वाढ झालेली आहे। नाशिकचं भिवंडीचं खरं तर पहिल्या फेरीत भाजप आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भिवंडीचं चित्र आपण पाहतोय। पहिल्या राऊंडमध्ये भाजपनं प्रभाग 17 आघाडी घेतलेली आहे। 2 जागेवर भाजपनं आघाडी घेतली असल्याचंही कळतंय। प्रभाग 17 मध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे। तर दुसरं चित्र जर आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 183 मधून पारुबाई कटके आघाडीवर आहे। मनसेच्या पारुबाई कटके यांनी आघाडी घेतलेली आहे। प्रभाग क्रमांक 183 मधून पारुबाई कटके या सध्या आघाडीवर आहेत। प्रभाग 17 मधून त्यांनी आघाडी घेतलेली आहे। कोल्हापूरमध्ये काँग्रेसने मोठी आघाडी घेतलेली आहे। यापूर्वी भाजपचे उमेदवार सर्वाधिक जागांवर आघाडीवर होते आणि आता त्यानंतर काँग्रेसने भाजपला मागे टाकलेला आहे आणि सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय। कोल्हापुरात काँग्रेस 17 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहे।
पुण्यात भाजप 39 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 1 जागा आघाडीवर आहे, तर शिवसेना शिंदे गट 4 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी 14 जागांवर आघाडीवर आहे. पुण्यात प्रशांत जगताप 4 मतांनी आघाडीवर आहे. अगदी अटीतटीची लढत होताना पाहायला मिळते. सौरभ, पुण्यात प्रशांत जगताप फक्त 4 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. अत्यंत कट थ्रोट फाईट बघायला मिळते. पुण्यातून प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसकडून ते लढतायत. पुण्यात प्रशांत जगताप हे फक्त 4 मतांनी आघाडीवर आहे. त्यामुळे अत्यंत कट टू कट फाईट. तर चेंबूर कलेक्टर कॉलनीत मतमोजणी अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. अद्याप पोस्टल मतांची सुद्धा मोजणी सुरू झालेली नाहीये. एकीकडे पोस्टल काउंटिंग काही ठिकाणी पूर्ण झालंय आणि ईव्हीएम मधले वोट्स मोजले जात आहेत, पण दुसरीकडे इथे मात्र अजून पोस्टल वोटच मोजले गेलेले नाहीये. तर पुण्यातली आकडेवारी आपण बघतो. 39 जागांवर सध्या भाजपने आघाडी घेतलेली आहे. शिवसेनेने 4 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार 14 ठिकाणी सध्या आघाडीवर आहेत, तर शिवसेना युबीटीचे उमेदवार एका ठिकाणी आघाडीवर आहेत. त्याचबरोबर मनसेच्या एकाही उमेदवाराला पुण्यात आघाडी मिळवता आलेली नाहीये. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 3 उमेदवार पुण्यामध्ये आघाडीवर आहेत. पुण्यातली लढत अत्यंत इंटरेस्टिंग, कारण काँग्रेसचे देखील 4 उमेदवार तिथे आघाडीवर आहेत. दोन्ही राष्ट्रवादी तिथे एकत्र आल्या होत्या. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप 13 जागांवर सध्या पुढे आहे. राष्ट्रवादी 10 जागांवर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 2 जागांवर पुढे असल्याचं करताय. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप 13 जागांवर पुढे आहे. मोठी बातमी आपण पाहतोय. अचूक आणि वेगवान निकाल. झी 24 तासवर विल्सन कॉलेजमध्ये प्रशासनाचा सावळा गोंधळ सुरू आहे. पोस्टल मोजणी संपत आली तरी आकडेवारी अद्याप समोर आलेली नाहीये. प्रशासनाकडून अद्यापही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाहीये. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. केंद्राबाहेर उमेदवारांचा गोंधळ, कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू असल्याचंही पाहायला मिळतंय. तर एक मोठी बातमी, दादरमध्ये मनसेवरील ठाकरेंची सेना आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. दादरमध्ये मराठीचा फॅक्टर खरं तर आपल्याला इथं पाहायला मिळतोय. दादरमध्ये मनसेवरील ठाकरेंची सेना आघाडीवर आहे. मराठी बहुल असा हा सगळा भाग आहे. वरळीत ठाकरेंचे निशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. अत्यंत प्रतिष्ठेची लढत वरळीमधली, कारण हा मतदारसंघ आहे आदित्य ठाकरे यांचा आणि बालेकिल्ला मानला जातो शिवसेनेचा परंपरागत. आणि तिथून सध्या तरी ठाकरेंच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे. निशिकांत शिंदे हे सध्या वरळीत आघाडीवर आहे, तर दादरमध्ये मनसे उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे. शिवसेनेचे समाधान सरवणकर हे सध्या पिछाडीवर आहेत. वरळीमध्ये ठाकरेंचे निशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. वरळी हा खरं तर शिवसेनेसाठी मोठा विभाग आपण म्हणायला लागेल, कारण तिथंच वरळीतच मनसे आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा सुद्धा झालेली होती. वरळीतूनच आदित्य ठाकरे निवडून आलेले होते आणि खरं तर ठाकरे घराण्याची राजकारणाची सुरुवात तिथून झाली होती. आमदार म्हणून आदित्य ठाकरे वरळीतून निवडून आलेले होते आणि आता वरळीतच आपण जर पाहिलं तर शिवसेना आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. निशिकांत शिंदे 6व्या फेरीत आघाडीवर आहेत. पोस्टल मतदान प्रशासनाकडून अद्याप आकडेवारी जाहीर नाहीये. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजप 13 जागांवर पुढे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने 13 जागांवर आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी 10, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 2 जागांवर आघाडी घेतलेली आहे. पण भाजप सर्वात मोठा पक्ष सध्या बनताना दिसतोय. पिंपरी चिंचवडमध्ये महेश नांडगे आणि अजित पवार यांच्यात प्रचंड तिखट आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले होते. टोकाचं राजकारण तिथे बघायला मिळत होतं, कारण रोज भ्रष्टाचाराचे आरोप केले जात होते. पुत्राच्या नसबंदीत सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता, जो राज्याच्या राजकारणात गाजला होता. अगदी नवी मुंबईचं चित्र येते. प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. नवी मुंबई प्रभाग 13चं चित्र आहे. तर दुसरीकडे कल्याणमध्ये प्रभाग 7 मध्ये शिवसेना आघाडीवर आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. कल्याणमध्ये माजी आमदाराच्या पत्नी नयना भोईर पिछाडीवर असल्याचं कळतंय. कल्याणमध्ये प्रभाग 7 मध्ये शिवसेना आघाडीवर आहे. शिवसेनेच्या विजया पोटे या सध्या आघाडीवर आहेत. कल्याणमध्ये माजी आमदारांच्या पत्नी नयना भोईर या सध्या पिछाडीवर गेलेल्या आहेत कल्याणमधून. त्याचबरोबर कल्याणमध्ये प्रभाग 7 मध्ये शिवसेना उमेदवाराने आघाडी घेतलेली आहे. शिवसेनेच्या विजया पोटे या सध्या आघाडीवर आहेत कल्याणमधून. माजी आमदारांच्या पत्नी नयना भोईर या पिछाडीवर आहेत. नागपूर प्रभाग 8 मध्ये भाजप उमेदवारांची आघाडी बघायला मिळते. भाजपचे 4ही उमेदवार हे नागपूरमध्ये आघाडीवर आहेत. नागपूर प्रभाग 8 मध्ये भाजप उमेदवारांनी आघाडी घेतलेली दिसते. काँग्रेसचा देखील लक्षणीय प्रभाव नागपूरमध्ये आहे. काँग्रेसचा परफॉर्मन्स काय राहतोय बघावा लागेल, कारण त्यावरच किती फरक राहतो काँग्रेस आणि भाजपमध्ये हे अवलंबून असेल. भाजपचे 4ही उमेदवार हे सध्या आघाडीवर आहे नागपूरमध्ये. प्रभाग 8 मधली ही आकडेवारी आहे.
तर मुस्लिम बहुल प्रभागात सुद्धा सुरुवातीच्या कालांमध्ये भाजप इथं पुढे असल्याचं पाहायला मिळते. प्रभाग 8 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार समोर आहेत. हा खरं तर पाहिलं प्रभाग 8 हा मुस्लिम बहुल प्रभाग आहे आणि इथं भाजपचेच उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूर प्रभाग 8 मध्ये भाजप उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी येते, इचलकरंजीत भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. इचलकरंजीत नवनिर्वाचित महापालिका इचलकरंजीत भाजप 15 जागांवर आघाडीवर आहे. शिवशाहू विकास आघाडी 7 जागांवर आघाडीवर आहे. अकोल्यात भाजपचे 15 उमेदवार आघाडीवर असल्याचं कळतंय. भाजपनं या ठिकाणी आघाडी घेतल्याची पाहायला मिळते. सुरुवातीचे कल हाती येऊ लागलेले आहेत आणि सुरुवातीच्या कालांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं.